हाय फ्रेंड्स, मी तेजश्री आणि तुम्हा सर्वांचं माझ्या तेजश्री किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आज मी तुमच्यासाठी खूप छान अशी मोदकची रेसिपी घेऊन आलेली आहे आणि आज आपण ओरिओ बिस्किटपासून चॉकलेट मोदक कसे तयार करायचे ते पाहणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर त्यासाठी इथे मी 20 ओरिओ बिस्किट घेतलेले आहे आणि आता आपण या बिस्किटामधली पूर्ण क्रीम जी आहे ती वेगळी करून घेणार आहोत. तर आपल्याला क्रीम छान अशी व्यवस्थित वेगळी करून घ्यायची आहे, ते तुम्ही बघू शकता. आणि अशा प्रकारे मी पूर्ण बिस्किटातली क्रीम जी आहे ती वेगळी करून घेणार आहे. तर क्रीम वेगळी करून झालेली आहे आणि आता आपण हे बिस्किट छान असे मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेणार आहोत. तर अशा प्रकारे मी बिस्किट बारीक करून घेतलेलं आहे आणि आता आपण याच्यामध्ये अर्धा चमचा पिठी साखर घालणार आहोत. व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊया. आणि आता आपण याच्यामध्ये थोडं थोडं दूध मिक्स करून छान असा घट्टसर गोळा तयार करून घेणार आहोत. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी छान असा घट्टसर गोळा तयार करून घेतलेला आहे. आणि आता आपण या क्रीममध्ये 1 चमचा खोबऱ्याचा कीस घालणार आहोत. व्यवस्थित असा मिक्स करून घेऊया. तर फ्रेंड्स, खोबऱ्याचा कीस नाही घातला तरी चालेल, ऑप्शनल आहे, पण इथे मी 1 चमचा घातलेला आहे. आणि आता आपण याचे मोदक तयार करणार आहोत. तर त्यासाठी मी अशा प्रकारे छोटासा मोदकचा साचा घेतलेला आहे आणि आता आपण याच्यामध्ये मोदक तयार करणार आहोत. तर सुरुवातीला आपण चॉकलेटचं बॅटर घेणार आहोत आणि त्याने छान असं साच्यामध्ये भरून घेणार आहोत अशा पद्धतीने. आणि त्याला व्यवस्थित असं साईडने प्रेस करून घ्यायचं आहे, जेणेकरून मोदकचा आकार जो आहे तो छान येतो. आणि आता आपण त्याच्यामध्ये क्रीमचं बॅटर भरणार आहोत अशा पद्धतीने आणि व्यवस्थित असं प्रेस करून घेणार आहोत. आणि आता आपण याचा मोदक खोलून बघणार आहोत. तर तुम्ही बघू शकता आपला मोदक जो आहे तो किती छान असा एकदम परफेक्ट असा बनवून तयार झालेला आहे. खूप सोपी रेसिपी आहे, ते पण गॅस न पेटवता आहे आणि इन्स्टंट आहे आणि मेन म्हणजे लहान मुलांना खूप आवडेल अशी रेसिपी आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा. जर आवडली तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एकदा एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.